झी 24 तास एक पाऊल पुढे। असह्य उघड्यामुळे हैराण झालेल्या लाखो पर्यटकांचे पाय सध्या गोव्याकडे वळत आहेत। शाळांच्या सुट्ट्या सुरू असल्याने सध्या मुलांबरोबर अनेक पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली आहे। या वर्षीच्या पर्यटन हंगामात गोव्यात पर्यटकांनी उच्चांकी हजेरी लावली आहे। आतापर्यंत तब्बल 23 लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी गोव्यात हजेरी लावली आहे। यात सुमारे 4 लाख पर्यटक विदेशी पर्यटकांचा समावेश आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफगार्डची संख्या वाढवण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांमध्ये निथळत असताना गोव्यात मात्र समुद्राच्या लाटेवर झोकून देत पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटतायत। हरियाणा में ज़्यादा गर्मी बढ़ी हुई है। अब यहाँ अच्छा मौसम है और छुट्टियाँ मिली हुई हैं। मैं बॉर्डर सिक्योरिटी फोर्स में काम करता हूँ और यहाँ पर एक अच्छा वातावरण है जिससे बहुत छुट्टियाँ यहीं काटने का मन करता है, यहीं रहने का मन करता है। दरवर्षी आम्ही समर वॅकेशनला फॅमिली सहित गोव्याला येतो। इथं आलं की 8-10 दिवस आमचा मुक्काम असतो। आज सकाळी आम्ही दोनापोला बीच, मिरामार बीच, पंजिम मार्केट वगैरे इकडे तिकडे त्या ठिकाणी थोडंसं फिरून शॉपिंग वगैरे झाली। आता कलंगूट बीचला एन्जॉय करतोय विथ फॅमिली। एकदम बेटर फील होतं यामध्ये, या वातावरणामध्ये। आज कसं हे वातावरण सगळ्यात बेस्ट आहे, रोमॅन्टिक वातावरण झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।